आणि आता बातमी नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI मुळे जगभरात पुढच्या 5 वर्षात तब्बल 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत। तर याच काळात AI तंत्रज्ञानावरती आधारित 17 कोटी नव्या नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असाही अहवाल समोर आला आहे। जुनी कौशल्य असणाऱ्यांच्या नोकऱ्यांवरती गंडांतर येईल, मात्र AI सारखी नवीन कौशल्य आत्मसात करणारे स्पर्धेत टिकून राहतील असा याचा अर्थ काढला जातोय। बघूयात याबाबतचा रिपोर्ट। आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जागतिक नोकरीच्या बाजारात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। तंत्रज्ञानाच्या या वाढत्या प्रभावामुळे नोकरदारांसाठी आगामी काळ अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 नुसार 2030 पर्यंत तब्बल 9 कोटी 2 लाख नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात। मात्र याच काळात 17 कोटी नवीन नोकऱ्या तयार होण्याची संधी देखील आहे। सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत 100 लोक जे काम करत आहेत तेच काम केवळ 59 लोक करतील। यामुळे कंपन्यांना नवीन कौशल्य असलेल्या लोकांची आवश्यकता असणार आहे। AI मुळे 5 वर्षांत 9 कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालातील हा निष्कर्ष आहे। 2030 पर्यंत नोकरी क्षेत्रात मोठी उलथापालथ होऊ शकते। पारंपरिक कौशल्य असणारे नोकरदार कालबाह्य होऊ शकतात। पोस्ट, बँक कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटरवर गंडांतर होऊ शकतं। डिझाईन, प्रिंटिंग, अकाउंटिंग, सेल्समन, कंडक्टरवरही गदा येण्याची शक्यता आहे। AI तंत्रज्ञान आत्मसात केल्यास 17 कोटी नव्या संधी उपलब्ध होतील। AI आणि तंत्रज्ञानामुळे जुने पारंपरिक कामं कमी होतील, परंतु तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्या वाढतील। यासाठी AI, बिग डेटा आणि सायबर सिक्युरिटी सारख्या क्षेत्रांमध्ये अधिक कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी निर्माण होईल। एक वेळ तुम्ही संगणक वापरा किंवा वापरू नका, कदाचित तुमच्या नोकरीवर त्याचा थेट परिणाम होईल का नाही, हे सांगणं थोडंसं अवघड होतं. पण एआयच्या बाबतीत आपण तसं म्हणू शकत नाही. म्हणजे एआयचा वापर मी करणारच नाही, असं कोणी म्हणत असेल, तर त्याची जागा दुसरं-तिसरं कोणी नाही तर स्वतः एआयच घेऊ शकतं. आणि त्यामुळे एआयशी संबंधित असलेली कौशल्य आपापल्या कामामध्ये शिकणं आणि त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं, हाच खरं म्हणजे आता पुढे जाण्याचा मार्ग आहे. AI मुळे नोकऱ्या संपणार नाहीत, मात्र त्यांचं स्वरूप नक्कीच बदलणार आहे। आपण या बदलांचा सामना कसा करतो आणि त्यात यश कसं मिळवतो हे आपल्या हातात आहे, एवढं मात्र नक्की। तेजस्विनी काटपटेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।